नमस्कार, मी विजय काते. आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. कालपासून रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अजूनही संतगतीने वाहत नाही आहे. अजूनही उसंती घेतलेली नाही आहे. अजूनही मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरकरांची ही दैना झालेली आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विशेषतः आपत्ती विभाग असू दे यांची तर फार मोठ्या खोळाने पोलखोल झालेली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याने फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि विशेषतः म्हणजे काही ठिकाणी पंपसुद्धा बंद आहेत आणि काही ठिकाणी काही जुनी इमारती कोसळण्याचेही आता चित्र समोर पाहायला मिळत आहे. विशेषतः मीरा भाईंदरच्या आपत्ती विभागाने सांगितलं की ह्या पावसाचं पाणी वाढलं तरी आमची मीरा भाईंदर महानगरपालिकेची तयारी आहे, परंतु ही तयारी फक्त त्यांची कागदावरच दिसत आहे. कारण अद्याप तरी लोकांची दैना सुरू झालेली आहे. आतापर्यंत गुडघाभर पाणी प्रत्येक मीरा भाईंदरच्या सकल भागामध्ये शिरलेलं आहे आणि ठाणा जिल्ह्याला कालपासून एक रेड अलर्ट दिला होता. शाळेलाही सुट्टी देण्यात आली होती. यामुळे नागरिक असू दे किंवा विद्यार्थी असू दे हे घरी आहेत, परंतु काही चाकरमानी जे कामाला गेलेले आहेत त्यांचे फार अद्याप हाल होत आहेत आणि पाया पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळेही वाहनांना त्रास होते. अधिक बातमीसाठी आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. ते बघत असाल पावसाचे दिवस आता आहेत. फार ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडत आहेत, गाड्या आदळतात एकमेकाला, रस्ते खचलेले आहेत, पाण्याचा निचरा होत नाही. हे सर्व जे पाप आहे ना, हे सर्व अधिकाऱ्यांचं पाप आहे, लक्षात घ्या. मी महाराष्ट्रातले सर्व आमदार, खासदार, महापौर, जेवढे नगरसेवक आहेत ह्यांना सांगू इच्छितो की हे जे पाप आहे ना, हे अधिकाऱ्यांचं पाप आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही तुमच्या अंगावर लोटून घेत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या मीरा भाईंदरमध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही त्या ठिकाणी अधिकारी फेल झालेले आहेत असा माझा जाहीर आरोप आहे. म्हणून या आमदार खासदारांना आता सतर्क राहायला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देतात, लक्षात घ्या. तुम्ही आज पाण्याचा निचरा होत नाही, दिवसेंदिवस बांधकाम वाढत चालली आहे, दिवसेंदिवस अनऑथराईज स्ट्रक्चर वाढत चालले आहेत, पण कुणाचंही लक्ष नाही. लक्षात, अधिकारी माजले आहेत. अधिकाऱ्यांचा जे बँक बॅलन्स आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये मांडत आहेत, म्हणजे वाढतं आहे. त्यामुळे हे जे पाण्याचा निचरा न होण्याचं कारणच हे अधिकारी आहेत, लक्षात घ्या. या अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही आहे, लक्षात घ्या. अधिकारी सगळे पाप करतात आणि जे जनतेचे प्रतिनिधी आहेत ह्यांच्यावर पूर्ण पाप येते, लक्षात घ्या. त्यामुळे आता सतर्क राहायला पाहिजे. आमदार, खासदार हे जेवढे अधिकारी माजलेले आहेत ना, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी तुकाराम मुंडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला सॅल्यूट करतो. व असे अधिकारी झाले पाहिजेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. जे अधिकाऱ्याने जेवढे 40 वर्ष 50 वर्षामध्ये काही जमलं नाही ते फक्त 2-3 महिन्यामध्ये करून दाखवलं, हे शोकांतिक आहे की बाकीचे अधिकारी माजले आहेत, लक्षात घ्या. आपले मुलं बाळं सगळे बँक बॅलन्स यांचं वाढतं आहे. मेहुणे पुतणे यांचे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या पैशाने फिरत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतं की आमदार, खासदार, महापौर जे मीरा भाईंदरचे असो, पुऱ्या महाराष्ट्रात जेवढे महापौर असतील यांना एक संदेश आहे. हे नालायक अधिकारी, जे माजलेले अधिकारी आहे ना, ह्यांना कुठेतरी वटणीवर आणणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पाण्याचा निचरा होत नाही आहे कुठे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, मीरा भाईंदरमध्ये, ठाण्यामध्ये बघा, मोठ्या मोठ्या जे संकुलं आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही. ह्याचं कारण यांच्याकडे प्लॅनिंग नाही, लक्षात घ्या. मोठ्या मोठ्या गोष्टी टाउन प्लॅनिंगच्या नावाने करायच्या, मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. CM साहेबांना पण मला कळकळीची विनंती, अशी अधिकाऱ्यांना माजले आहेत ना, ह्यांना धडा शिकवा आता, बस झाला आता. कारण किती तुम्ही सोचणार, म्हणजे नागरिकांना किती सतवणार तुम्ही, काय त्याला काही ताळमेळ आहे की नाही. प्रत्येक गोष्टी नागरिकांनी सहन करतायत. फक्त इलेक्शन आले की मोठे मोठे लॉलीपॉप द्यायचे, मोठे मोठे फणस द्यायचे, लोक मोठे मोठे आम्ही हे प्रकल्प आणू ते प्रकल्प आणू. महिलांच्या नावाने राजकारण करायचं. कुठेतरी हा विषय संपायला पाहिजे. महाराष्ट्राचे CM असेल, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांनी सतर्क राहा. नाहीतर हे जनता उद्या जर खवळली ना तर तुमच्या घरावर पण आहे ना ते लोक आक्रमण करायला मागे पुढे बघणार नाही, लक्षात घ्या. कारण आता अंत झाला आहे, लोक आता त्रास दिले आहेत, लक्षात घ्या. आता कुठे ना कुठे उद्रेक होणं हे साहजिक आहे आणि त्यांचं काय त्याच्यामध्ये काही गेर नाही असं तरी मला वाटतंय. त्यामुळे सर्व राजकारण्यांनी सतर्क राहावं आणि हे अधिकारी, माजलेले अधिकारी कुठेतरी धडा शिकवणं फार गरजेचं आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.